सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, सलीम आणि अकबर या मंचावर बरेचदा येऊन दंगा घालून गेलेत, पण आज इथे त्यांच्याबरोबर अनारकली सुद्धा येणार आहे. बघूया तिचं काय म्हणणं आहे. आपली चविष्ट अशी फालतुगिरीची मेजवानी तुमच्या समोर घेऊन येतात रत्नागिरीची दोन रत्न, प्रथमेश आणि श्रमेश, आणि अनारकलीच्या खास भूमिकेत स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका वेंगुर्लेकर. बास. नमस्कार नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नवीन नाव आहे रावस ए अकबरा. साजन विशाल, तुम्हाला माझा दरबार आवडला असेल, आवडलाच पाहिजे. व्यवस्थाच तशी केले. समोर रेड वाईन, बाजूला विस्की, गढुळाचं पाणी, यांचा नेहमीच काहीतरी झोल होतो. मी म्हणतो दरबाराकडेच आलेलं बरं. दरबार हर बार की तरह शांत दिसतोय, निवांत दिसतोय. याचा अर्थ पेन ड्राईव्ह मधून लीक झालेला डाटा अजून डिस्प्लेवर आलेला दिसत नाही. झाले बापाच्या नावाचे किडे वळवळून झाले. बोल आता दादोस. आज मनातलं बोलूनच टाकतो. टाक काय ते एकदाच. सई, खरं सांगू मनातलं माझ्या, मला तुला प्रेमाच्या क्षितिजाकडे न्यावंसं वाटतंय. असू दे माझ्या नशिबात काटेरी टोचणं, पण तुला गुलाब द्यावंसं वाटतंय. बापरे, बापाच्या आयटमवर लक्ष. गुलाब हृदयाजवळ ठेवलं आणि तुला सुद्धा. आता हा डावीकडे वळेल. प्राजक्ता, मला तुला आज मनातलं सांगावंसं वाटतंय आणि प्रेमाच्या क्षितिजाकडे न्यावंसं वाटतंय. अरे, क्षितिजाकडे काही ट्रिपल सीट जाणार आहेस का? इकडे ये, इकडे ये. हे जे आल्या आल्या प्रेमाच्या नावानं हळदी कुंकू घालतोस ना, ते बंद कर. कळलं? फालतूगिरी बंद कर. अरे, कधीतरी तो कुंकवाचा करंडा फुटेल. हे पहा, जिल्हे सुवासिनी. जिल्हे सुवासिनी नाही ते रे, जिल्हे सुबानी आहे. सलीम, वायफळ बडबड बंद कर आणि मुद्द्याचं बोल. आज मी मुद्द्याचं बोलणारच नाहीये. बापरे, कारण मी मुद्दा सोबतच आणलाय. म्हणजे ओ, येत आहे पेशे खिदमत है कोहिनूर, माझा हरवलेला सूर आणि आपल्या सगळ्यांची नूराची नूर. येत आहे आयटम तडका, तडका ए बा. कोण हाय? कोण हा हिरवा करकोचा? हे पहा, साबुदाणा. साबुदाणा नाहीये ते, वसाड्या जहापण आहे. नीट बोल. अर्ज करते कोणची म्हटलं? लेफ्ट साइडला माझा आयटम बोलला. अर्ज करते हैं, यूं तो शमा पे परवाने जलते हैं. वाह 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 वाह. यूं तो शमा पे परवाने जलते हैं. अकबरे सासुरे इस हुस्न को अनारकली कहते हैं. वाह 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 वाह. अनारखडी, जिचं नाव ऐकायला पण मला कंटाळा येतो, तिला तू माझ्या समोर घेऊन आला. सलीम दादोस, मला वाटलं तुम्हाला तिचं नृत्याविष्कार, पदन्यास म्हणजे डान्स आवडेल. डान्स? आता ती तव्यावर पॉपकॉर्न सारखी फडफडली, त्याला तू डान्स म्हणतो? सलीम, ज्या मुलीला नाचता येत नाही तिच्याशी तू लग्न करणार आहेस? पण तिला वाचता येतं आणि हल्ली देश वाचवायला वाचणाऱ्यांचीच गरज आहे. आणि सलीम, कुणीतरी म्हटलेलंच आहे, वाचाल तर पोचाल. बघ, तुझ्या सामाजिक भानाची तिरडी उचलला बघ. अगं मुली, ते वाचाल तर वाचाल आहे, कळलं?
तरी पण मी तुला विचारतो, तू काय वाचलंयस? खूप काही. पाराखडी, जोडाक्षर, मुळाक्षर सगळं वाचलंय. अच्छा, म्हणजे तुझं शिक्षण आणि तुझं वजन केजी पर्यंतच झालंय तर. सलीम, बघतोयस ना ही अवदसा? काय पाहिलंस तू हिच्यात? मी हिच्यात पाहिलं हिचं टॅलेंट. तिरडी उचलायचं नाही, माझं नाव घ्यायचं. अरे बापरे. ती माझं नाव अशा प्रकारे घेते की ते बघून तुम्ही पण एकदम विरघळून जा. झाली? पाठीवर एम्ब्रॉयडरी काढून झाली? बोल आता, मुद्द्याचं बोल. अनारकली, घे ग नाव. अर्ज किया है. अच्छित गच्ची. अरे काय? अरे काय? अरे गच्चीत येतील माझ्या हे सगळे हा. आणि मला जाब विचारतील. हा. अगं, नाव जे दारात घेत हे तू घेतेस त्याने सगळं दाराशी येईल. साधा सोपा उखाणा घे ना. अच्छा, खाना. मग सलीम तसे सांगा ना. ओ माय गॉड, कविता स्पॉन्टिनियस. कर आता ती उद्ध्वस्त. तर खाना. अर्ज किया है. लाखात निवडलाय मी माझा एक साथिया. लाखात निवडलाय मी माझा एक साथिया. कधीतरी वेडेपणा करतो कारण तो एक नंबरचा. हे, खुफिया. नाही ग, सुफिया. नाही ग. मग काय तो शब्द? मी काय म्हणतो, ही नावाची वसाडेगिरी आपण थांबवूया. पाहूया. त्यांना राग येईल. ओ माय गॉड. नो प्रॉब्लेम. ससुरजी, कसा वाटलं माझा हा उखाणा? मी म्हणतो आधी तुम्ही उखाण्यापर्यंत गेलातच कसे? गाडी दाखवलीस तर कानपाट फोडेन सलीम. मी तुमच्या लग्नाला विरोध करतोय, माझी परमिशन नाही. हे बघा, मोगली आहे टार्झन. मोगली टार्झन कुठून आणलंस तू सलीम? हिला सांग काय ते. अगं, ते सुजले बदाम आहे. सुजले बदाम करा, साबुदाण्याची खिचडी करा, टाका मला. अरे ते मुगले आझम आहे, मुगले आझम. ते काहीही असेल, पण मला तुमची सून म्हणून घ्या. आमच्या लग्नाला नकार देऊ नका. मुली, तुमच्या लग्नात देण्यासारखं तेवढंच आहे म्हणून मी नकार देतोय. तुला कळतंय का? काय बोलताय तुम्ही दादूस? आम्ही लग्नासाठी तयार आहोत, सज्ज आहोत. ही पहा आमच्या लग्नाची तपरिका. तपरिका, 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 पत्रिका, पत्रिका. हे बरोबर आहे. सॉरी, भावनेच्या भरात गेलो. बरं झालं चुरळी करूनच आणली. म्हणजे उघडून पहा. बाप रे, डोळ्यात भरते ना. भरण्यासारखीच आहे. हे काय लिहिलंय सलीम? अकबर अप्रसन्न. आणि इथे सुद्धा तुझ्या कलेचा दुष्काळ थुकलेला दिसतोय. काय लिहिलंयस हे? ती माझी कविता आहे. तुझ्या अपशकुनी थोबाडानेच वाचती. कोण है वहा? इर्शाद, इर्शाद. अच्छा, इर्शाद है. ए, ते बोलतात त्याच्यानंतर. कोण है वहा? ध्यान से सुनो. चुलीत टाकलेत लाकडं आणि त्याच्यावर भाजलाय कोलीम. वा वा. कोलीम म्हणजे छोटी कोळंबी. चुलीत टाकलेत लाकडं आणि त्याच्यावर भाजलाय कोलीम. जगात फक्त एकच जोडी, अनारकली आणि सलीम. बाप रे, बाप रेच आहे. 12 दिवसाच्या विचारानंतर ही मला सुचली आहे. दिसते ती कविता 12चीच झालेली आहे. माझ्या कवितेला नाव ठेवू नका तुम्ही. माझं पुढचं प्लॅनिंग ऐका. काय? मी लग्नानंतर हनीमून साठी आउट ऑफ जाणार आहे. म्हणजे लायकीच्या बाहेर? नाही, आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ पृथ्वी जाणार आहे. बापरे. मी लग्नानंतर हनीमून साठी शनीवर जाणार आहे. त्याला 7.5 लावायला? नाही, मी शनीवर जाणार आणि अनारकलीला शनीची कडी दाखवणार. सलीम, फक्त शनीची कडीच दाखवणार? शनीने कडी उघडली तर अख्खा शनी पण दाखवणार. तुम्हाला शनी काय बांगडीवाला वाटला वरती बसलेला? कडी बांगडी बघताय ती वसाड्यानो. हे बघा, विशाल साजन. विशाल साजन ते सोप्यावर बसले, तू माझ्या उरावर कशाला बसतोय? मी मुगले आझम आहे, लक्षात घे. अरे तुम्ही आयुष्य म्हणजे काय? तुमच्यासाठी आयुष्य काय वाटलं तुम्हाला?
आयुष्य म्हणजे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. अशी सनई चौघड्यावर लात मारीन ना तुझ्या, सगळे पोहे बाहेर पडतील. आला मोठा शाना. अरे ज्या मुलीला संसार काय असतो हे कळत नाही त्याच्याशी तू लग्न करतोय सलीम. अरे तुमच्या मते संसार म्हणजे काय? मला माहितीये संसार म्हणजे काय ते. काय? अर्ज किया है. करा आता, सगळ्यांनी केलाच पाहिजे. 17 तारखेला काम काय, एक तर निघून पण गेले. अर्ज किया है. संसार तो एक जरिया है एक दूसरे को समझने का. बाबा संसार तो एक जरिया है एक दूसरे को समझने का. सुबह को अंडा बुर्जी, रात को दाल भात खा के सोने का. वाव सलीम, किती स्पॉन्टेनियस. अनारखडी, तू जरा 5 मिनिटं सोफ्यावर जाशील का? का? ह्याच्या डाळीला फोडणी देईन म्हणतो. अरे काय बोलतोयस काय तू सलीम? हा, मी ते काय बोलतोय ते बरोबरच बोलतोय. सल्तनत ए सफरचंद. सफरचंद. आग लागली त्या फळांच्या टोपलीला. सफरचंद नाही आहे, खाविंद आहे. हे बघा जिल्हे एसएससी यांना माफ करा. अगं बालवाडी नापास मुली, जिल्हे एसएससी कुठल्या उकिरड्यावर उचलून आणलास तू? सलीम तिला तुम्ही काही बोलू नका, का? कारण ती आपल्या घराण्याची कमिंग सून आहे. मी हिला सुन म्हणत नाही. जा. दादूस, ती आपल्या घरात आली तर आपल्या घरातलं वातावरण हास्य जत्रेसारखं होईल. हसत खेळत. आणि मध्ये तिने तुला गॅप दिल्यावर काय करशील? मग मी उत्तर शोधेन. करा असं म्हणतात, उत्तर शोधलं की जगणं बदलतं. वाक्य चांगलं आहे, पण त्यांचं कितीही प्रमोशन केलंस तरी ते आपल्याला गेटवर सुद्धा उभं करणार नाही. कारण त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं आहे. कळलं? पण मला एक माहितीये, काय? हिच्या बरोबर संसार करताना मी बिझनेस करीन. ओ, कुठल्या बिझनेसची सुपारी घेतली तुम्ही दोघांनी? मी विटा बनवणार. अच्छा, वीट भट्टीचा बिझनेस करणार. बापरे. आम्ही मोठमोठे एम्पायर बांधणार. एम्पायरचं जाऊ दे, बारक काय बांधलेस ते सांग अगोदर. ज्याप्रमाणे शहाजहानने त्यांच्या पत्नीसाठी ताजमहल बनवला, त्याप्रमाणे मी पण माझ्या बापासाठी काहीतरी बनवलंय. बापरे, काय भयंकर बनवलंयस तू. तुमची कबर. जिवंत बापाची कबर बनवलीस. लाज लज्जा शरम काय चपातीबरोबर खाल्ली सकाळी? खरा आनंद पुढे आहे. म्हणजे काय? कबरचं अर्ध बांधकाम झालंय. आता तुम्ही फक्त जाऊन झोपायचं, मग वरती आम्ही आमच्या प्रेमाच्या विटा लावणार. तुम्ही मला पूर्ण. त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. काय? जिच्या नादाला लागून तू माझी कबर खणलेस, आपण तिलाच त्याच्यात कोंबलं तर? म्हणजे सिपाहियों, अनारकली को उस कबर में चुनवा दो. नहीं, सलीम बचाओ. नहीं, हे करण्यापेक्षा पळालीच तर बरं होईल. अरे, सलीम.